मॅरिड कपल लग्न झाल्यानंतर इमिडिएटली इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटचं करायचं गरज नाही पडत. कमीत कमी त्यांना 1 ते 1.5 वर्षापर्यंत त्यांचं प्रेग्नन्सीबद्दलचा सल्ला अथवा त्यांचा अवेअरनेस करून द्यायचा. 1.5 वर्षानंतर त्यांनी कन्सेप्शन नाही झालं असेल, प्रेग्नन्सी राहिले नसेल, तर आपण पुढचं त्यांचं ट्रीटमेंट करायचं. बेसिकली ट्रीटमेंटमध्ये फारसं नुसतं इव्हॅल्युएशन असतं. फर्स्ट पार्ट इज ऑलवेज इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन म्हणजे काय असतं, पुरुषांचं पहिलं सीमेन अनालिसिस केलं जातं. सीमेन अनालिसिसचं फॉर्मॅलिटीज काय असतात, सीमेन पॅरामीटर्स नॉर्मल असतील. सीमेन पॅरामीटर्स आपण 3 पार्टमध्ये करतो की त्यांचं काउंट किती आहे, मोटिलिटी किती आहे आणि मॉर्फॉलॉजी किती आहे. हे 3 गोष्टी नॉर्मल असतील तर ते आपण स्त्रियांना विचारतो त्यांचं पिरियड्स रेग्युलर आहेत की इरेग्युलर आहेत. रेग्युलर पिरियड असेल तर आम्ही त्यांना सोनोग्राफी करून त्यांचं एग बाहेर पडायचा, त्याला आम्ही ओव्ह्युलेशन म्हणू. ओव्ह्युलेशनचं डेट सांगून त्याप्रमाणे त्यांचा कॉन्टॅक्टचं डेट सांगितलं जातं. समजा पिरियड इरेग्युलर असतील, काही हार्मोन इव्हॅल्युएशन करायला लागतात. ते इव्हॅल्युएशनबद्दल आपण म्हणजे बेसिकली काही ब्लड टेस्ट लागतील. ते इरेग्युलर पिरियड काय आहे तर रेग्युलर पिरियड रेग्युलराईज करून दिल्यानंतर त्यांचं पुढचं 3-6 महिन्यात त्यांचं प्रेग्नन्सी होऊन जातं.